Welcome. Best wishes for a safe and You are healthy journey. in the world of future. The left tire wheel EV is चा जमाना आहे. unusually. Do you want to check at the service center? एवढं फक्त इरिटेट होऊ शकतं. हा काही लॅपटॉप नाहीये मित्रांनो, ही 15.5 इंचाची भली मोठी स्क्रीन दिली. ही गाडी फक्त 2 व्हेरियंट मध्ये आहे अवेलेबल, एक्सक्लुझिव्ह आणि इसेन्स प्रो. लॉन्चचं फील जर घ्यायचे तर या MG विंडसर प्रोच्या सीट्स आहेत त्या अप्रतिम आहेत. जसं गाडीच्या लांब जाणार तशी गाडी ऑटोमॅटिकली लॉक सुद्धा होणार आहे. हॅलो MG, I'm listening. ओपन सनरूफ. The sunroof has been opened. पण हे लक्षात राहू द्या, मूनरूफ आहे. जोपर्यंत सनरूफ बोलत नाही तोपर्यंत कमांड घेत नाही. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी आहे सुशील नावडकर. स्वागत करतो तुमचं अजून एका व्हिडिओमध्ये. शेजारी आहे आपल्या ऑल न्यू MG विंडसर प्रो. ही गाडी फक्त 2 व्हेरियंट मध्ये आहे अवेलेबल, एक्सक्लुझिव्ह आणि इसेन्स प्रो. एक्सक्लुझिव्ह प्रोची प्राइस आहे 17,24,000 रुपये आणि इसेन्स प्रोची प्राइस आहे 18,31,000 रुपये. ही गाडी तुम्ही बॅटरीवर सुद्धा रेंट करू शकता. 4.5 रुपये पर किलोमीटर बॅटरीवर तुम्ही ही गाडी रेंट करू शकता. पूर्ण गाडीचा वॉक अराउंड रिव्ह्यू आणि ड्राईव्ह इम्प्रेशन रिव्ह्यू तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. इलेक्ट्रिकचा जमाना येणार आहे मित्रांनो, त्याच्यामध्येच MGची ही गाडी मार्केटमध्ये धुवा लावलेला आहे, मार्केटमध्ये आग लावलेली आहे. म्हणून चला हा व्हिडिओ सुरू करूया आणि पाहूया गाडीमध्ये काय काय आपल्याला नवीन पाहायला मिळते. मित्रांनो, प्रो मध्ये नवीन तुम्हाला डायमंड कट ड्युअल टोन अलॉयज पाहायला मिळणार आहे. जे टायर सेक्शन असणारे 215-55 आणि 18 इंचाचे हे तुम्हाला अलॉयज प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत. मित्रांनो, फ्रंटचा प्रोफाईल जवळपास सेम आहे, पण या 2 गोष्टी तुम्हाला ऍडिशनल पाहायला मिळणार. एक तर लेवल 2चा ॲडास आहे, ते कॅमेरा बेस्ड आहे, त्यामुळे हा कॅमेरा इथे पाहायला मिळणार. आणि दुसरं, MGचा जो लोगो आहे तो इल्युमिनेटेड मिळणार आहे, त्यामुळे हा आहे ना, गाडी चालू केल्यावर हा इल्युमिनेटेड असणार आहे. देन ही कनेक्टिंग LED DRL, प्रोजेक्टर हेडलाइट्स, देन तुमचं जे इंडिकेटर्स आहेत ते सिक्वेन्शियल तुम्हाला याचे रेग्युलर इंडिकेटर पाहायला मिळतात. मित्रांनो, हे बघू शकता LED मध्येच आहेत. ओके, देन पुढचा तुम्हाला इथे फ्रंटचा कॅमेरा हे तुम्हाला याच्यात पाहायला मिळणार आहे. खाली तुम्हाला मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे मेश दिलेले आहेत, त्याच्या खाली सिल्वर क्रोमचा वर्क मिळतो, जेणेकरून थोड्या या प्रकारे बॅटरी पण थंड राहायला मदत होते. मित्रांनो, हे मित्रांनो फ्रेमलेस वायपर्स आहेत, जे तुमची ही जी मोठी विंडशील आहे ना, भली मोठी, त्याला क्लीन करायला मदत करतात. मित्रांनो, तर असा हा फ्रंटचा प्रोफाईल आहे. साईड प्रोफाईलवरून बोलूया आपण काय याच्यामध्ये ॲडिशनल चेंजेस केलेले आहे. मित्रांनो, साईड प्रोफाईल नियर अबाउट सेम आहे, फक्त ॲडिशनल आहे ते 18 इंचाचे डायमंड कट अलॉयज तुम्हाला याच्यात पाहायला मिळणार. 215-55 टायर सेक्शन आहे. ॲडिशन काय आहे याच्यामध्ये? ॲडिशनल लोअर विंडो गार्निश आहे, फ्लश डोअर हँडल्स, LED इंडिकेटर, 360 डिग्री कॅमेरा, ओके, ब्लाइंड स्पॉट एक तुम्हाला इथे देण्यात आलेला आहे. देन इथे बघू शकता मित्रांनो की हा क्वार्टर पॅनलचा ग्लास सुद्धा देण्यात आलेला आहे. 186 mm ग्राउंड क्लिअरन्स प्रोव्हाइड केला आहे. 2700 mm ची मित्रांनो नियर अबाउट याची लेंथ असणार आहे. मित्रांनो, तर साईड प्रोफाईल नियर अबाउट सेम आहे, काही वेगळं खास असं नाहीये. मित्रांनो, पाठीमागचा हा विंडसर प्रोचा तुम्हाला प्रोफाईल पाहायला मिळतं. नियर अबाउट सगळं सेमच आहे याच्यामध्ये. याच्यात काय खास माहिती आहे का मित्रांनो? कुठल्याही प्रकारचा वायपर याच्यात तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात नाही आलेला. हाय माउंटेड स्टॉप लॅम्प इथे आहे आणि हा तुमचा अँटिना दिलाय, ग्लास, याला अँटिना म्हणतो बेसिकली आपण. कनेक्टिंग LED टेल लाईट सेटअप पाठीमागं बघू शकता अशा प्रकारे आहे. बघू शकता ही खूप छान दिसते. MGचा लोगो, ओके, विंडसर, ठीक आहे. अँड देन ॲडास आहे करण्याचे म्हणून ॲडासचं बॅजिंग, EVची बॅजिंग. पाठीमागे 4 सेन्सर्स, 2 रिफ्लेक्टर्स, हा इथे कॅमेरा प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. मित्रांनो, आता याच्यामध्ये नवीन काय आहे? टेलगेट जे आहे पॉवर्ड. मित्रांनो, इथे बटन दिले किंवा याच्यावर बटन दिले, तुम्ही यूज करू शकता. टेलगेट ओपन होणार आहे अशा प्रकारे. तर हा आहे आणि नियर अबाउट मित्रांनो याच्यामध्ये 579 लिटरचा हा बूट स्पेस प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. मित्रांनो, जर तुम्ही रेग्युलर विंडसर घेत असाल तर त्याच्यामध्ये 604 लिटरचा बूट स्पेस मिळतो. तर याच्यामध्ये थोडा बूट स्पेस कमी आहे, कारण बॅटरी पॅक वाढवलेला आहे. बाकी जे ॲक्सेसरीज आहेत ते MGचे आहेत. मित्रांनो, लॉन्चचं फील जर घ्यायचे तर या MG विंडसर प्रोच्या सीट्स आहेत त्या अप्रतिम आहेत. ह्या सीट्स बघू शकता ब्लॅक आणि बेज कलरमध्ये आहेत आणि रिक्लायनर अँगल बघा किती मोठा आहे. विशेष म्हणजे पुढची सीट माझ्यानुसार ॲडजस्ट केली, नेरूम तर ढिगभर दिलाय, बरोबर. थाय सपोर्ट जबरदस्त आहे. हेडरूम बघा खूप जास्त आहे. माझी हाईट जो ऑलमोस्ट 5 फूट आहे आणि 60-40 स्प्लिट सीट आहेत. सोबत तुम्हाला आर्मरेस्ट मिळतोय. याच्यामध्ये 2 कप होल्डर आहे, इथे ग्रॅब हँडल आहे आणि LEDs मध्ये लाईट दिलेले आहेत, जे
कम्फर्ट, कन्व्हिनियन्स आणि वाव एक फील ह्याच्यामध्ये ॲड होणार आहे. सांगायची गोष्ट म्हणजे स्पीकर्स तुम्ही बघू शकता या बाजूला जे सर्क्युलर शेपमध्ये आहेत आणि त्याच्या साईडलाच ॲम्बियंट लाईट दिलेली आहे. मित्रांनो, हा डोअर हँडल आहे ना विशेष कमाल. हा विंडोचं बटन, हे सर्क्युलर शेपमध्ये तुम्हाला स्पीकर आहे. हा एक ट्विटर आहे, हे सॉफ्ट टच मटेरियल लिहिलेलं आहे जे खरंच खूप भारी आहे. जे फिनिशिंग आहे, डिटेलिंग आहे, एक ना एक गोष्ट अप्रतिम करण्यात आलेली आहे. इथे स्पेस आहे मित्रांनो आणि इथे ना थोडं हे वुडन फिनिशिंग सुद्धा दिलेलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला 64 कलरचे ॲम्बियंट लाईट मिळतात. आतमध्ये कम्प्लीट या लेदर सीट्स आहेत बरोबर. इथे तुम्ही बघू शकता असं तुम्हाला मॅगझिन होल्डर आहे. पाठीमागचे हे AC वेंट्स तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे. इथे तुम्ही आरामात तुमचा मोबाईल सुद्धा ठेवू शकता. हे बघा अशा प्रकारे. आणि स्पेस बघा ना, एवढा स्पेस तुम्ही कुठल्या कारमध्ये पाहिलाय मला सांगा आठवणीने. एवढा जास्त स्पेस या सेगमेंटमध्ये, मला तर सगळ्यात जास्त स्पेस देणारी गाडी आहे सेगमेंटमधील. अजून एक खास म्हणजे काय आहे, जे रूफ आहे ते सनरूफ नाही आहे, ते फक्त मून रूफ आहे, म्हणजे ग्लास रूफ म्हणतात बेसिकली. इथे ग्लास रूफ तुम्हाला याच्यात पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, आता गाडी ॲक्सेस करूया आपण. गाडीमध्ये इंटेरियरमध्ये काय चेंजेस केले त्याच्याबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत. जसं मी गाडी जवळ जाणार ना, गाडी ऑटोमॅटिकली अनलॉक होणार आहे. हे बघा, फक्त की हातामध्ये पाहिजे. आणि जसं गाडीच्या लांब जाणार तशी गाडी ऑटोमॅटिकली लॉक सुद्धा होणार आहे. हे रेग्युलर MG विंडसरमध्ये सुद्धा पाहायला मिळतं. बघा, गाडी लॉक सुद्धा झालेली आहे. ओके, तर एक भारी वॉक इन वॉक अवे लॉक अनलॉकचं फीचर मिळतं. फ्लश डोअर हँडल्स ओपन करा अशा प्रकारे. आता मी गाडीमध्ये काय काय फीचर्स आहे. For a safe and happy journey. The front left tire wheel is unusually. Do you want to check at the service center? आता याच्यामध्ये सगळ्यात खास काय, हे डोअर बघू शकता. जे सर्क्युलर शेपमध्ये आहेत ना मित्रांनो, स्पीकर्स आहेत ॲक्च्युली. हा डोअर हँडल आहे. ओके, ॲक्च्युली हा बार दिलेला आहे. हे सगळे पॉवर विंडोज, लॉक अनलॉकचं बटन, हे सॉफ्ट टच मटेरियल, बॉटल ठेवायला जागा अशापैकी आहे. ठीक आहे. आणि विशेष म्हणजे हा आहे ना, हा तुम्ही बघताय ना, हा साईडच्या विंडोसाठी हा डिफॉगर आहे मित्रांनो. नवीन कलाकृती ते तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आता आतमध्ये या आणि काय काय फीचर त्याच्यावर सांगतो. पण अगोदर मित्रांनो, गाडी चालू करायला कुठल्याही प्रकारचं स्टार्ट स्टॉपचं बटन नाही. गाडी अनलॉक करा, बसा, ब्रेकवर पाय दाबा, डी दाबा, गाडी चालू होणार. दुसरं, जर तुम्ही गाडीतून बाहेर पडला नुसतं लॉक केलं तरी गाडी बंद होते. किंवा इथे बघा डायरेक्ट स्विच दिलाय ऑफ करायचा. हा दिला स्विच, गाडी बंद होणार आहे. इथे बघू शकता, इथे अशा प्रकारे इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक मिळतो. ओके, इथे बघू शकता A-B पिलर आणि जो D पिलर आहे ना खूप मोठा आहे, ज्याच्यामुळे कम्फर्टेबल राईड करू शकता. पायाला तुम्हाला त्रास, त्यामुळे तुम्हाला front left tire wheel is unusually. Do you want to check at the service center? म्हणून तुम्हाला पायाला अजिबात त्रास होणार नाही मित्रांनो याच्यामध्ये. ही चांगली गोष्ट आहे. आता आतमध्ये आणि मग तुम्हाला मी सांगतो एक 1 by 1 फीचर्स काय आहेत. त्याच्या अगोदर आता गाडी बघू शकता चालू आहे. ठीक आहे, गाडी चालू झालेली आहे, रेडीमध्ये. ब्रेक दाबतो मी, रेडी दाबतो. ठीक आहे, ओके ओके. N न्यूट्रल आणि ही तुम्ही D. गाडी डोअर क्लोज करा, गाडी ॲक्टिवेट होणार आहे. ठीक आहे. आता ही बंद कशी करायची बघा. गाडी चालू आहे, मी बंद करतो, तुम्हाला दाखवतो. काय बटन दाबायची गरज नाही. झाली, गुड बाय. काय स्टार्ट स्टॉप बटनची गरज पडत नाही, फक्त चावीच इनफ आहे. अशा कलाकृती पाहायला भेटतात. बाय द वे, JSWचे स्टेक आहेत. सो चायनीज कंपनी म्हणू नका. आता मित्रांनो, जसं मी तुम्हाला सांगितलं, गाडी चालू करायला कुठल्याही प्रकारचं स्टार्ट स्टॉपचं बटन याच्यात पाहायला मिळत नाही. काय करायचे, ब्रेकवर पाय द्या, दिला पाय, वेलकम. Best wishes for a safe and You are happy journey. in the world of future. The left tire wheel is EVचा जमाना आहे. unusually. Do you want to check at the service center? एवढं फक्त इरिटेट होऊ शकते मित्रांनो. आता हा काही लॅपटॉप नाहीये मित्रांनो, ही 15.5 इंचाची भली मोठी स्क्रीन दिले. सगळे कंट्रोल्स याच्यातच भरलेत. मग तुमचं ते सीट व्हेंटिलेशनचा ऑप्शन असो, किंवा तुमचं मग बाकी कुठल्या ॲडासचे कंट्रोल्स असो, किंवा बाकी कुठलेही कंट्रोल असो, तुम्हाला इथेच बघायचे. ओके, याच्यामध्ये बेनिफिट काय आहे बघा. अँड्रॉइड टू ॲपल कारप्ले वायरलेस दिलेला आहे. ओके, विशेष म्हणजे 360 डिग्री कॅमेराचा सुद्धा कंट्रोल इथे. आणि त्याचा तुम्हाला मी व्ह्यू पण दाखवतो. बघा, हा व्ह्यू आहे. नेक्स्ट लेवलची क्वालिटी आहे. रिव्हरची जी कॅमेरा आहे तो ग्रीड लाईन, गाईडलाईन विथ सेन्सर्स हा ऑप्शन आहे. कॅमेरा क्वालिटी बघा, इकडे बघा, आपल्या म्हशी आहेत. ओके, म्हशीचं दूध खूप महाग झालंय. पाठीमागचा हा रिव्हर्सचा कॅमेरा अप्रतिम क्वालिटी आहे मित्रांनो, खूप छान आहे. 3D ॲनिमेशन व्ह्यू बघू शकता. सेम, फक्त कलर हा व्हाईट राहील, गाडी ब्ल्यू कलरमध्ये, लक्षात राहू द्या. सो हा 360 डिग्रीचा आहे. बाकी ॲडिशनल जेवढे काय फीचर्स आहेत ना, ह्याच्यावर मी एक सेपरेट व्हिडिओ आणतो. कारण हे जर सांगत गेलो तर व्हिडिओ खूप लांब होऊन जाईल. पण
याच्यामध्ये सर्व कनेक्टिव्हिटी आहे. इनबिल्ट तुम्हाला ना काय काय ॲप्स बघता बा, एम जी ॲपस्टर आहे, केबिन मोड्स आहेत, थीम स्टोअर आहे, जिओ सावन याच्यात तुम्हाला पाहायला मिळतं, आयकॉल आहे. ओके, व्हेकल सेटिंग, डिव्हाइस मॅनेजमेंट, याच्यामध्ये भरपूर गोष्टी आहेत. ठीक आहे, व्हेकल सेटिंगमध्ये तुम्हाला सांगतो काय काय आहे महत्त्वाचं आहे. ड्रायव्हिंग मोड 3 आहेत, इको प्लस, इको, नॉर्मल, स्पोर्ट्स. जसं तुम्ही हे मोड चेंज कराल, लेट्स एक्झाम्पल मी इको प्लस लावतो. ओके, तर रेंज बघू आपण किती होते. 291 किलोमीटर आहे. नॉर्मल मोडला रेंज कमी होते आणि स्पोर्ट्स मोडला सुद्धा रेंज कमी होते मित्रांनो. सो इको मोडवर चालवा तुम्हाला रेंज पाहिजे तर. एनर्जी रिकव्हरी, हेवी, नॉर्मल तुम्ही तुमच्या हिशोबाने ठेवू शकता. इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल ऑन आहे, ऑटो होल्ड ऑन करू शकता, कम्फर्ट ब्रेकिंग ऑन करू शकता. कम्फर्ट ब्रेकिंग म्हणजे काय बोललो, हे जर ऑफ असेल ठीक आहे तर बघू शकता अशा प्रकारे ऑफ राहणार आहे. आणि हे तुम्ही जर यूज केलं, प्रोव्हाइड्स जर्क फ्री ब्रेकिंग, म्हणजे तुम्ही जसं ब्रेकवरून पाय काढाल तर ऑटोमॅटिकली गाडीसुद्धा हळूहळू ब्रेक दाबते, याला म्हणून त्याला कम्फर्ट ब्रेकिंग बोलतात. भरपूर आहे. ड्रायव्हर असिस्टंटमध्ये लेन डिपार्चर असिस्ट आहे. ॲडास लेवल 2चं ॲडास फीचर, म्हणजे 12 ॲडास फीचर्स मिळतात, जे तुम्हाला सांगतो पुढे येऊन काय काय आहे. तर एवढं सारं आहे. बरं, डॅशबोर्ड खूप प्लेन आहे, विंडो खूप एरिया मोठा आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे थोडी गाडी आतमध्ये गरम होते आणि विशेष म्हणजे थोडा एसीचा परफॉर्मन्स कमी वाटतो. इथे बॉटल होल्डर दिलेले आहेत मित्रांनो. ओके, जिथे तुम्ही तुमचा मोबाईल सुद्धा असा ठेवू शकता, छोटा असेल तर, किंवा 1 लिटरची बॉटल आहे ती इथं ठेवू शकता मित्रांनो. दोन्ही बाजूला दिलेले आहेत. हे एसी वेंट्स आहे, ऑटोमॅटिक एसी आहे मित्रांनो. ओके, ही गोष्ट चांगली केली की एसी कंट्रोल्स आहेत ते तुम्हाला इथे देण्यात आलेले आहेत मित्रांनो, जे मॅन्युअली म्हणजे फिजिकल टच बटन्स प्रोव्हाइड करण्यात आले. खूप चांगली गोष्ट आहे इथे करण्यात आलेली आहे. याच्या शेजारी मित्रांनो तुम्ही म्हणाल आता गिअर्स कुठे आहेत, तर हे लेफ्ट साईडला हे गिअर्स आहेत. युजली वायपर्स असतात, तर रिव्हर्स, न्यूट्रल आणि डी. आणि याच्यामध्ये मित्रांनो इथे ना पार्किंगसाठी पीचा स्पेशल गिअर देण्यात आलेले आहे. त्याचसोबत ही छोटीशी तुम्ही बघताय ही स्क्रीन आहे, जी स्टिअरिंग आहे ते दोन्ही ॲडजस्टमेंट आहे, टेलिस्कोपिक. सो कम्फर्टेबल ड्राईव्ह तुम्ही करू शकता. याच्यामध्ये स्पीड, रेंज आणि ड्राईव्ह मोड तुम्हाला याच्यात समजणार आहे. बॅटरी पॉवर किती कन्झम्पशन आहे ते सुद्धा इथे समजून येतं मित्रांनो. TPMS इथं प्रोव्हाइड केलं आहे. सो लो टायर प्रेशर आहे ते सुद्धा इथे तुम्हाला समजून येणार आहे मित्रांनो की किती आहे गाडीमध्ये. ऑटोमॅटिक मित्रांनो हेडलाईट्स आहेत, ऑटोमॅटिक सुद्धा वायपर्स याच्यात प्रोव्हाइड केलेले आहेत. ऑटोमॅटिक जे हेडलाईट्स आहेत ना त्याचा हाय बीम ऑटो असिस्ट आहे, एक लक्षात राहू द्या. स्टेरिंग माउंटेड कंट्रोल्स आहे याच्यामध्ये. ओके, सीट बेल्ट नॉट फास्टन, ACC कॅनॉट बी ॲक्टिवेटेड. ओके, याच्यात क्रूज कंट्रोल, ॲडॅप्टिव्ह क्रूज कंट्रोल मित्रांनो याच्यात प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. सिंगल बटनवर तुम्ही चालू करू शकता. कॉल रिसीव्ह, कॉल ड्रॉप करायचे बटन्स आहे. डी कट स्टेरिंग, लेदर रॅप स्टेरिंग, असा काय सिलसिला मित्रांनो याच्यामध्ये आहे. मित्रांनो MGच्या ही टचस्क्रीनमध्ये एवढे फीचर्स आहेत. त्याच्यात तुम्हाला व्हॉइस कमांडचं सुद्धा बटन आहे, व्हॉइस कमांडचं फीचर आहे. जसं की हॅलो MG, आय एम लिसनिंग, ओपन सनरूफ. The sunroof has been opened. पण हे लक्षात राहू द्या, मूनरूफ आहे. जोपर्यंत सनरूफ बोलत नाही तोपर्यंत कमांड घेत नाही. तर ग्लास बघा किती मोठा एरिया दिलाय. जेव्हा तुम्ही पावसाळ्यात गाडी चालवाल तेव्हा हा एक्सप्रेस नेक्स्ट लेवलचा असणार आहे मित्रांनो. चला पुढे बोलूया आपण काय काय याच्यामध्ये. तर मित्रांनो जे बूट ओपन करायचं ऑप्शन आहे ते पॉवर टेलगेट आहे. त्यामुळे 3 ऑप्शन्स आहेत, त्यातला एक ऑप्शन इथे आहे. हे तुम्ही बघताय हाय टच दिलेलं आहे, ते जर दाबलं तुम्ही तर बूट ओपन होणार आणि ते अजून एकदा दाबलं तर बूट क्लोज होणार आहे मित्रांनो. सिम्पल आहे. बाकी याच्यात एसीचं कंट्रोल, सगळे कंट्रोल तुम्हाला इथे भेटतात. जो आहे ना पूर्ण व्हिडिओ घेऊन. इथे 3 कप होल्डर्स आहेत समोर. हा वायरलेस चार्जिंग आहे. हा तुम्हाला कूल ग्लोब बॉक्स भेटतो, कूल नाही आहे, पण इथे चार्जिंगचं सुद्धा ऑप्शन आहे. 12 पॉवर सॉकेट, 120 वॅटचं चार्जिंगचं ऑप्शन याच्यात देण्यात आलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे, अजून एक महत्त्वाचं इथे खाली बघा, अशा सेंटर कन्सोल, ओपन सेंटर कन्सोल म्हणतात त्याला. आणि इथे USB ॲज वेल ॲज C टाईपचं चार्जिंग ऑप्शन सुद्धा आहे. आणि हा कनेक्टिव्हिटी, आणि विशेष म्हणजे हा क्लोज सुद्धा होतं. हे बघा, हे सुद्धा खूप छान फीचर याच्यात आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो. नेक्स्ट आहे इथे तुम्हाला लाईट मिळते, व्हॅनिटी मिरर विथ सनशेडवर मिळणार आहे, तो खूप छान आहे. आणि हा एक्सटेंड होतोय का? नाही, हा एक्सटेंड होत नाही. बाकी लाईट आहे ती LED मध्ये दिली, ती खूप छान गोष्ट आहे मित्रांनो. आणि इथे रूफ लाईट सुद्धा LED मध्ये आपल्याला प्रोव्हाइड करण्यात आलेले. बाकी अजून जर सांगायचं झालं तर या सीट्स व्हेंटिलेटेड आहेत, खूप कम्फर्टेबल सीट्स आहेत. ड्रायव्हिंग इम्प्रेशन आपण बोलणारच आहोत. या 6 वे ॲडजस्टेबल सीट्स तुम्हाला या गाडीमध्ये पाहायला मिळतात मित्रांनो. तर MG मध्ये तुम्हाला 52.9 किलोवॅटची बॅटरी मिळते. ओके, रेग्युलर MG मध्ये 38 किलोवॅटची बॅटरी मिळते, जी जवळजवळ मित्रांनो 449 किलोमीटरची रेंज तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. 136 PS आणि 200 Nmचा टॉर्क ही मोटर तुम्हाला जनरेट करून देणार आहे. आणि विशेष म्हणजे 50 मिनिटात ही गाडी चार्ज होणार आहे जर 60 किलोवॅटची
जर तुमचा चार्जर असेल 20 ते 80%, आणि 0 to 100% रेग्युलर 7.4 किलोवॅटवरनं चार्ज होणार आहे 9.5 तासामध्ये मित्रांनो. तर याच्यामध्ये मॅकफर्सन सर्टचे सस्पेन्शन आहेत, जे की जरा मला हार्ड वाटले मित्रांनो. बाकी ड्राईव्ह करताना आपण बोलूयाच. तर हा पूर्ण रिव्ह्यू होता मित्रांनो MG विंडसर प्रोबद्दल, जो मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. जर तुम्हाला गाडी घ्यायची तुम्ही घेऊ शकता. 17 लाखामध्ये सुरुवाती प्राईस आहे. 2च आहेत, 6 कलरमध्ये ऑप्शन्स आहे याच्यामध्ये. खूप छान गाडी आहे बनवली मित्रांनो. रेंज पण रिअलिस्टिक आहे. जर तुम्ही चांगलं चालवताय, व्यवस्थित चालवताय, 400च्या आसपास रेंज तुम्ही खरंच घेऊ शकता. असं नाही की 30-40% डाऊन होते, असं होत नाही. हां, तुम्ही रश चालवाल, स्पोर्टी चालवाल तर डाऊन होईल, बट इकॉनॉमी मोडमध्ये गाडी चालवत 350 ते 400 किलोमीटरच्या मध्ये तुम्हाला रेंज डेफिनेटली ही MG विंडसर प्रो काढून देणार आहे. खूप छान गाडी बनवली आहे. तुमचं काय म्हणणं आहे नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र.